दी युनिक अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द युनिक अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. द युनिक अकॅडमीच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारचे वेबिनार, सेमिनार, लेक्चर सिरीज यांचं आयोजन आपण करत आहोत. याचाच एक भाग म्हणजे आपण युनिक संवाद या आपल्या सिरीजच्या माध्यमातून विविध क्षेत्रात काम करत असलेल्या अनेक असंख्य मान्यवरांच्या मुलाखती या घेत असतो. आजचे आपले मान्यवर आहेत कलबुर्गी महानगरपालिकेचे आयुक्त माननीय राहुल पांडवे सर. राहुल सर, तुमचं या युनिक संवाद मध्ये मी हार्दिक स्वागत करतो. तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधून आम्हाला हा वेळ देताय, याबद्दल देखील मी तुमचे मनपूर्वक आभार मानतोय. मित्रांनो, कलबुर्गी महानगरपालिका म्हणजे पहिली कोविड डेथ ज्या ठिकाणी भारतातली झाली. सो फर्स्ट कोविड डेथ ती जी संख्या आहे ती आता कंटेन करण्यात आलेली आहे. कंटेनमेंट झोनचं जे काम त्या ठिकाणी झालं आणि मोठ्या प्रमाणात कोविडला किंवा कोरोनाला आळा घालण्यासाठी ज्या उपाययोजना कलबुर्गी महानगरपालिकेने केल्या, याच्यामध्ये निश्चितपणे राहुल सरांचं योगदान महत्वाचं आहे. आणि आपण आजच्या या संवादाच्या माध्यमातून हेच जाणून घेणार आहोत की एकूणच त्या ठिकाणी कशा पद्धतीनं कार्य पार पडलं, कशा पद्धतीने एक प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी भूमिका घेतली आणि एकूणच संपूर्ण देशभरातून आज चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरलेली कलबुर्गी महानगरपालिका ही नेमक्या कोणत्या उपाययोजना या कालावधीत करत होती आणि कोरोनाला आळा घालण्यासाठी काय प्रकारच्या उपाययोजना या ठिकाणी केल्या गेल्या. राहुल सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सर, आम्ही सगळेजण हे जाणतोय की कलबुर्गी महानगरपालिकेमध्ये काम करत असताना जो काही कंटेनमेंट झोन असेल किंवा कोविड-19 याच्याबद्दलचं जे तुमचं काम असेल ते आज संपूर्ण देशभरामधून गौरवलं जाते, त्याचा उल्लेख होतोय. आणि म्हणूनच आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हे जाणून घ्यायला आवडेल की एकूणच संपूर्ण जग किंवा संपूर्ण राज्य, संपूर्ण देश हा या कोरोना पॅन्डेमिक मधून एका अभूतपूर्व अशा परिस्थितीतून त्याचा सामना आपण सगळेजण करत असताना एक प्रशासकीय अधिकारी म्हणून किंवा एक ब्युरोक्रॅट म्हणून ही परिस्थिती कितपत तुम्हाला आव्हानात्मक होती, याच्याबद्दल थोडं सांगाल? सर, सर्वात पहिल्यांदा म्हणजे बघा, कोरोना किंवा कोविडचा हा आउटब्रेक जो होता हा सगळ्यांसाठीच नवीन होता. अगदी ह्याच्याबद्दल कोणालाच काही माहिती नव्हती. आता कलबुर्गी महानगरपालिका किंवा माझी सिटी जी आहे याच्याबद्दल एक विशेष गोष्ट ही होती की देशातली पहिली कोविड डेथ ही आमच्या सिटीने रजिस्टर झाली. सो त्यामुळे देशातला जो लॉकडाऊन आहे तो 21 मार्चला सुरू झाला होता, पण आमच्याकडे हा लॉकडाऊन आम्ही 11 मार्चला सुरू केला होता. म्हणजे ही लॉकडाऊनची कॉन्सेप्ट आमच्याकडे आधीच आली होती. सो एकंदरीतच काय की जे काही शहरात घडतंय आता, म्हणजे डेथ झाली कोरोनामुळे आणि त्यानंतर अचानक लॉकडाऊन आम्ही डिक्लेअर केला वगैरे, या सगळ्या गोष्टींमुळे एकंदरीत झालं काय की लोकांमध्ये बरेच कन्फ्युजनचं वातावरण होतं आणि पोलीस, महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन या तिघांसमोर हे आव्हान होतं की लोकांना लवकरात लवकर हे समजून सांगणं की परिस्थिती काय आहे, त्याचं गांभीर्य काय आहे, सोबतच लोकांना डिसिप्लिन करणं की त्यांनी घराच्या बाहेर पडू नये, लॉकडाऊन साठी कोऑपरेट करावं. तिसरं आव्हान म्हणजे त्यांच्या जे काही डे टू डे सप्लाईज जे आहेत, त्याच्या ज्या काही गरजा आहेत डे टू डे, त्याला कुठे हर्ट होता कामा नये. सो हे सगळे आस्पेक्ट सांभाळून लॉकडाऊन सक्सेसफुल करणं ऑन वन साइड. दुसऱ्या साइडला आपली जी हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हेल्थ सिस्टम जी आहे त्याला अपग्रेड करणं आणि त्याला आता पुढे ज्या केसेस येणार आहेत त्यासाठी रेडी करणं. ह्या दोन पैलू होते या पूर्ण आव्हानाचे. आणि त्यात जास्त आव्हानात्मक गोष्ट ही होती लोकांमध्ये पॅनिक न पसरू देणं. कारण लोकांमध्ये जर पॅनिक पसरला तर मग त्याचे परिणाम जास्त होतात. म्हणजे एक तर लोकांचं कोऑपरेशन पण कमी होऊ लागतं. दुसरं म्हणजे रेस्टलेसनेसमुळे बऱ्याच वेळा केसेस अचानक वाढतात. आम्हाला ही पण काळजी घ्यायची होती की नॉन कोविड पेशंट्सला त्रास होऊ नये किंवा त्यांना बेड्स किंवा हॉस्पिटल फॅसिलिटीज कमी पडू नयेत. सो अगदी सुरुवातीला तुम्ही जर म्हणाल तर अपग्रेड करणं इन्फ्रास्ट्रक्चर, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करणं आणि लोकांना व्यवस्थित इन्फॉर्म ठेवणं, या गोष्टी सुरुवातीला खूप आव्हानात्मक गेल्या. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की साधारण मार्चचा हा संपूर्ण महिना आम्हाला या सगळ्या फ्रंट्सवर बरंच काम करावं लागलं.
आणि एप्रिल महिन्यापर्यंत एकंदरीत लोक थोडी लॉकडाऊन बद्दल ऍक्सेप्टेबल झाली होती. तो त्यामुळे लॉकडाऊन हा विषय मग आम्ही बऱ्यापैकी पोलिसांवर सोडून दिला तोपर्यंत. आम्ही सप्लायची काळजी घेत होतो. बट त्यानंतर एप्रिल महिन्यानंतर आमचा जास्तीत जास्त फोकस मग कंटेनमेंट झोन्स आणि हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर ह्याच्याकडे आम्ही वळवला, कारण तोपर्यंत केसेस बऱ्याच वाढल्या होत्या. सो सुरुवातीला आव्हान होतं हे म्हणजे लॉकडाऊनचं. एप्रिल महिना येईपर्यंत ते आव्हान मग आम्ही पूर्णपणे आमचा फोकस चेंज केला, तो म्हणजे हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरवर. आता कर्नाटक राज्य सरकारने काय केलं होतं, त्यांनी आम्हाला काही प्रोजेक्टेड फिगर दिल्या होत्या, की कलबुर्गीमध्ये पहिली केस आहे आणि त्यानंतर लगेच 2-3 दिवसात 3-3, 4-4 केस अशा आल्या होत्या. तर त्यांनी आम्हाला प्रोजेक्टेड फिगर अशी दिली होती, की का 500-700च्या वर असतील. असं त्यांनी आम्हाला अंदाज दिला होता आणि मे एंड पर्यंत त्यांच्या म्हणण्यानुसार आमच्या केसेसची संख्या 2,000 असणार होती. म्हणजे these were some projections based on some statistics. सो आम्ही त्या दृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करत होतो. सो त्यामुळे एकदा लॉकडाऊन संपल्याचा प्रश्न संपल्यानंतर किंवा लॉकडाऊन एकदा स्ट्रीमलाईन झाल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करणं दॅट वॉज एक्स्ट्रीमली डिफिकल्ट टास्क. आणि त्यातही होतं कसं की नॉन कोविड पेशंट्स जे आहेत, ही एक गोष्ट होती जी आम्हाला सहन करावं लागलं, की नॉन कोविड पेशंटची काळजी घेतली जात नाहीये. बरं, अगदी सुरुवातीला प्रायव्हेट हॉस्पिटलचं कोऑपरेशन म्हणावं तेवढं नव्हतं. स्वाभाविक आहे, त्यांनाही त्याची काळजी वाटत होती आणि त्यांचे स्वतःचे काही त्यात दृष्टिकोन होते. ते काही पूर्णपणे चुकीचे होते असंही नाही. मी असं म्हणेल की कलबुर्गी शहरामध्ये आम्हाला आमच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल सोबत आमच्याकडे ESICचं एक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आहे, मिनिस्ट्री ऑफ लेबरचं. फॉर्च्युनेटली ती इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल असल्यामुळे आम्हाला त्याचा खूप चांगला वापर करता आला. सोबत तिथले जे डॉक्टर्स होते त्यांनी आम्हाला म्हणजे महानगरपालिकेच्या आमच्या स्टाफला खूप चांगलं कोऑपरेट केलं आणि सिटीच्या नीड्सला खूप चांगलं केटर केलं. सो मी असं म्हणेल की वी वर व्हेरी लकी टू हॅव दॅट फॅसिलिटी अवेलेबल. त्यामुळे लवकरात लवकर आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट करता आली सगळी आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सुद्धा करता आली. मला थोडंसं मागं तुम्हाला घेऊन जायचंय की ज्यावेळी पहिली डेथ ही कोविड-19 मुळे कलबुर्गी महानगरपालिकेमध्ये झाली आणि हम्म. एकूणच चित्र तुमच्या समोर हे उभं राहिलं, त्यावेळीची तुमच्या मनामधली स्थिती काय होती किंवा त्यावेळी तुम्ही काय विचार करत होता आणि काय स्ट्रॅटेजी फ्रेम करत होता? साधारण 7 तारखेला मी बँगलोरला होतो. आमच्या बॅक टू बॅक 2 मीटिंग होत्या. माझी रिटर्न फ्लाइट 10 तारखेला होती. 9 तारखेला मला फोन आला की एक व्यक्ती डिस्ट्रेस कंडिशन मध्ये हॉस्पिटलला आलेत आणि इट इज हायली लाईकली दॅट ही विल एक्सपायर आणि प्रोटोकॉल नुसार आम्हाला त्यांचा सॅम्पल घ्यायचा होता. सो मी डॉक्टरांना म्हटलं तुम्ही सॅम्पल घेऊन तात्काळ तो बँगलोरला पाठवा, फॉलोइंग ऑल दी प्रोटोकॉल्स. मी बँगलोरलाच आहे. मी लॅबला व्हिजिट करून आणि सेक्रेटरीज जे आहेत आमचे हेल्थ सेक्रेटरी त्यांच्याशी बोलून टेस्ट लवकर लवकर करून घेईल. मग मी तसं ज्यांच्याशी कोणाशी कोऑर्डिनेट करायचं आहे त्यांच्याशी कम्युनिकेट करून मी 10 तारखेला परत आलो कलबुर्गीला आणि 10 तारखेला रात्री शेवटी आम्हाला फोन आला की ज्यांची डेथ झाली आहे ते कोविड पॉझिटिव्ह आहेत. आमचे जे रिजनल कमिशनर आहेत तिथले विभागीय आयुक्त त्यांना ही बातमी आम्ही दिली. त्यांनी लगेच त्यांच्या रेसिडेन्सवर आमची एक मीटिंग बोलवली. मी, कलेक्टर साहेब, CEO साहेब, आम्हा सगळ्यांनाच त्यांनी तिथे बोलवलं आणि त्यानंतर मग तात्काळ आम्हाला डायरेक्शन्स देण्यात आले. हे डायरेक्शन्स थोड्या जनरल लेवलचे होते, की कशा पद्धतीने आउटब्रेक असतो कुठल्याही पॅन्डेमिकचा आणि तो कसा कंट्रोल करायचा असतो वगैरे. बट ह्याच्यात आमच्या मनात एक प्रॉब्लेम असा होता, की जनरल इन्स्ट्रक्शन सुद्धा फील्डवर एक्झिक्यूट करणं हे कधी-कधी खूप अवघड असतं. कारण फील्ड सिच्युएशन्स कधी-कधी फार वेगळ्या असतात. आणि त्यामुळे त्याच रात्री म्हणजे मला आठवतंय साधारण रात्रीचा 1-1:30 वाजला होता. मी आमच्या सगळ्या हेल्थ स्टाफला, इंजिनिअरिंग स्टाफला सगळ्यांना ऑफिसला बोलवून घेतलं आणि तात्काळ त्यांना मी सांगितलं, की अशी-अशी परिस्थिती आहे. सुरुवात आपली होणार आहे लॉकडाऊन पासून आणि लवकरात लवकर तो जो एरिया आहे जिथे ते राहत होते तो एरिया कंटेनमेंट करणं वगैरे त्यापासनं. याच्यात आमच्या मनात एक खूप प्रश्न होते. फॉर्च्युनेटली म्हणजे माझे वडील, माझा मोठा भाऊ हे दोघंही प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिनचे डॉक्टर्स आहेत. त्यामुळे एक पाक्स नावाचं एक प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिनचं पुस्तक आहे. मी तात्काळ त्याचा ऍक्सेस घेतला त्या पुस्तकाचा आणि त्यात एकंदरीत कंटेनमेंट वगैरे ह्या कन्सेप्ट काय असतात या समजावून घेतल्या आणि त्यानुसार कंटेनमेंटचे रूल्स आणि रेग्युलेशन्स, प्रोटोकॉल्स, SOPs काय आहेत हे सगळे माझ्या स्टाफला नीट समजावून सांगून मी कामाला सुरुवात केली. आता तुमचा जो प्रश्न होता की मनात काय चाललं होतं, तर मनात बेसिक हे चाललं होतं की आपण जे करतोय ते बरोबर आहे की नाही. कारण जसं मी सांगितलं की ही जी परिस्थिती होती
ह्या परिस्थितीचा कोणालाच अनुभव नव्हता. आपण फक्त ऐकलं होतं की चायनात हा रोग पसरलेला आहे किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये अमेरिकेत पसरलेला आहे वगैरे. पण त्यांच्याकडे काय करतात ते प्रत्येक वेळी भारतासाठी सुटेबल असेलच असं नाही. त्यामुळे आम्ही जे करत होतो हे आम्ही बऱ्यापैकी ट्रायल एरर बेसिसवर चालू होतं. त्याचा नक्की फायदा होईल की नाही किंवा त्याचा रिझल्ट काय होईल हे आम्हाला कळत नव्हतं. त्यामुळे मनात ती घालमेल सतत होती की काय करतोय आपण, मग जे करतोय ते बरोबर आहे की नाही. मग शेवटी मग पुढच्या दिवशी 12 तारखेला मला आठवतंय सकाळी आम्ही ऑफिसच पुन्हा भेटलो आणि मग मला असं लक्षात आलं की हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात आहे. सो आम्ही असं ठरवलं की ठीक आहे, आता आपण जास्त विचार न करता आपण जे करतोय ते व्यवस्थित एक्झिक्यूट करू. म्हणजे काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट त्यातनं येतील. आपण सतत जर स्वतःच्या एफर्ट्सवर शंका घेत बसलो, तर मग आपल्याला चांगलं एक्झिक्युशन करता येणार नाही. सो वी डिसाइडेड टू फोकस अपॉन व्हॉट इस द प्रेझेंट एस-ओ-पी आणि आम्ही त्यातनं पुढे गेलो. एकूणच मग हे होत असताना आणि मग रुग्णसंख्या वाढत असताना या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी आणि एकूणच संसर्ग वाढू नये यासाठी प्रयत्न करणं हे मुख्यतः प्रशासनाचं काम होतं. मग हे करत असताना तुम्ही ते कसं आव्हान पेललं किंवा कशा पद्धतीनं ती संख्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये केला? हे बघा, कोविड आउटब्रेकमध्ये आपल्याला रुग्णसंख्या कमी करण्यासाठी किंवा कुठल्याही अशा पॅन्डेमिकमध्ये जिथे कंटेजियस डिसीज आहे फार जास्त, तिथे आपल्याला कंटेनमेंट करणं हे गरजेचं असतं. दॅट इज द फंडामेंटल प्रिन्सिपल. मुद्दा काय आहे की साधारण समजा 100ची पॉप्युलेशन आहे आणि त्यातल्या एकाला आजार झालेला आहे. तर तुम्ही ही काळजी घ्यायची की त्या एकापासून तो आजार कमीत कमी लोकांना पसरावा. सो लॉकडाऊन जे करण्यात आलं आपल्या देशात, तर त्याचं लॉजिकच हे होतं की लॉकडाऊनमध्ये सगळे लोकं घरी असतील. मग त्या पिरियडमध्ये लवकरात लवकर कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून, प्रायमरी, सेकंडरी कॉन्टॅक्ट्सना वेगळं करून, त्यांच्या टेस्टिंग करून जे पुन्हा पॉझिटिव्ह येतात किंवा जे सिम्प्टोमॅटिक आहेत, त्यांना आयसोलेट करणं आणि मेक शुअर की बाकीच्या सिटीमधली जी पॉप्युलेशन आहे त्यांना त्याचा संसर्ग होऊ नये. हे मागचं लॉजिक होतं. सो आम्ही तेच केलं. लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊन जास्तीत जास्त इफेक्टिव्हली कसा करता येईल, लोकं एकमेकांपासून कसे लांब राहतील किंवा घरीच असतील, याची पहिली काळजी घेणं. मग त्यासाठी आमचा जो फील्ड स्टाफ होता कॉर्पोरेशनचा त्याच्यासाठी बरंच आव्हानात्मक होतं. कारण इतक्या मोठ्या पॉप्युलेशनला सांभाळणं आणि टू मेक शुअर की ते घरी बसतील. कारण कसं असतं, लोकांच्याही काही अडचणी असतात. घरं फार छोटी-छोटी असतात कधी-कधी किंवा इतर काही कारणांमुळे त्यांना बाहेर पडावंच लागतं. आता आमच्याकडे उन्हाळा चालू झाला होता तोपर्यंत. कलबुर्गीतला उन्हाळा खूप कडक असतो. म्हणजे टेम्परेचर कन्सिस्टंटली 40 डिग्री सेल्सियसच्या वर असतं. मग अशा परिस्थितीमध्ये लोकं प्रिफर करतात बाहेर येणं. कारण घरात फार गरमीचं वातावरण तयार झालेलं असतं. सो ह्या सगळ्या चॅलेंजेसमध्ये लोकांना जास्तीत जास्त एज्युकेट करून घरी बसवणं. ओके. ते एक काम आम्ही फार कटाक्षाने केलं. आणि दुसरं म्हणजे कंटेनमेंट झोन्स. आता कंटेनमेंट झोनची कन्सेप्ट सुरुवातीला अशी होती की डेफिनेशन गव्हर्नमेंटने अशी दिली होती की द बाउंडरीज ऑफ द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक. सो कुठल्याही शहरामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक जो असतो स्मॉलेस्ट तो असतो वॉर्ड. सो आम्ही त्याचा असा अर्थ काढला की वॉर्डच्या ज्या बाउंडरीज आहेत त्या आम्हाला आता सील करायच्यात. त्या पद्धतीने आम्ही ते केल्या सुद्धा सील सगळ्या बाउंडरीज. परंतु त्यात अडचण अशी होती की एक वॉर्ड साधारण 10 ते 15,000 पॉप्युलेशनचा असतो. सो त्यामुळे ते सील जरी केलं तरी आतल्यात 15,000 लोकं आहेत. हू आर लाइकली टू बी कंटॅमिनेटेड. सो त्यानंतर मग आम्ही डिसाईड काय केलं की आपण क्लस्टर्स तयार करूया छोटे-छोटे. सो आम्ही जिथे पेशंट आहे किंवा जिथे पेशंट सापडलेला आहे, त्या पेशंटची लोकॅलिटी साधारण 100 मीटरच्या अंतरात किंवा एक अपार्टमेंट असेल तर तेवढं अपार्टमेंट फक्त किंवा एक छोटीशी गल्ली असेल तिथे फक्त गल्ली अशी दोन्ही साईडने. अशी आम्ही कंटेन करून तसे छोटे-छोटे क्लस्टर बनवले एकेका वॉर्डमध्येच. सो त्याचा परिणाम असा झाला ना की साधारण जी मोस्ट व्हल्नरेबल पॉप्युलेशन आहे इन्फेक्शनला ते कंटेन झाले. इतरांना कंटेन करण्याची त्यामुळे आवश्यकता पडली नाही. आणि ते गरजेचं सुद्धा होतं कारण जेवढ्या कमी पॉप्युलेशनला आम्ही कंटेन करू, तेवढा रेझिस्टन्स आमचा कमी होणार. आणि पॉझिटिव्हली असं झालं की लोकांनी चांगला रिस्पॉन्स केला आणि त्यामुळे कंटेनमेंट इफेक्टिव्ह झाल्यामुळे आमच्या केसेस ज्या प्रोजेक्शनने बऱ्याच जास्त असणार होत्या, त्या दृष्टीने थोड्या वाढल्या नाही तर कमी राहिल्या. निश्चितपणे सर, म्हणजे कंटेनमेंट झोन मॅनेज करत असताना तुम्ही जे काही तिथं काम केलेलं आहे किंवा ज्या पद्धतीनं ते कंटेनमेंट झोन तुम्ही मॅनेज केले आहेत, मग ते वॉर्ड असतील, गली असतील आणि मग त्या पद्धतीनं तो पेशंट्सना आळा घालणं असेल, हे निश्चितपणे त्या ठिकाणी एक प्रकारचं आव्हानात्मक काम होतं. मला दुसरं असं विचारायचं आहे की
कोविड-19 विषयी लोकांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती होती, लोकांच्या मध्ये त्याबद्दलचा अवेअरनेस नव्हता. मग ही जनजागृती करण्याचं काम देखील त्यासोबत झालं का? आणि मग ते कशा पद्धतीने झालं? आयसी ऍक्टिव्हिटीज करणं ऑब्व्हियसली ही प्रायमरी कन्सेप्ट असते अगदी. आता आयसीचे बघा 3-4 वेगवेगळे पद्धती असतात. पहिलं म्हणजे घरोघरी आपण जसं न्यूजपेपर मधनं लोकांना लिफलेट्स, पॅम्पलेट्स वगैरे वाटतो. त्यात सगळी माहिती दिलेली असते. सोबत होर्डिंग्स आणि बॅनर्स जागोजागी लावणं, जेणेकरून लोकांमध्ये सतत हॅमरिंग होत जाईल या कॉन्सेप्टचं. आम्ही त्यासोबतच केलं काय, की कारण आता लोक घरी बसले, त्यांना बाहेर पडण्याची परवानगी नाहीये. म्हणून आम्ही ॲनिमेटेड व्हिडिओज तयार केले. आमचं जे कॉर्पोरेशनचं YouTube चॅनल आहे, त्याच्यावर ते व्हिडिओज आम्ही अपलोड करून आम्ही काही स्पेसिफिक लोकांना रिक्वेस्ट केली, की हे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत. ॲनिमेटेड व्हिडिओज सोबत काही स्पेशलिस्ट डॉक्टर्स सोबत आम्ही इंटरव्ह्यूज घेतले. आणि जे अगदीच म्हणजे बेसिक लेव्हलचे FAQs असतात. ओके. ते त्या डॉक्टर्स सोबत डिस्कस करून त्याची उत्तरं आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. सोबत गव्हर्नमेंट काय-काय करते या पॅन्डेमिकशी लढण्यासाठी, त्याच्यासाठी आम्ही बुकलेट्स वगैरे तयार करून ते लोकांमध्ये वाटले. जेणेकरून लोकांनाही शाश्वती राहील, की गव्हर्नमेंट काहीतरी करते. कारण बऱ्याच वेळा होतं काय, की क्रेडिबिलिटी क्रायसिसमुळे लोकांना सतत असं वाटतं, की गव्हर्नमेंट काही करत नाही आणि आपल्याला त्रास होतोय फक्त आणि कोणी आपल्या मदतीला येणार नाही वगैरे. सो त्यामुळे ते क्रेडिबिलिटी इंटॅक्ट ठेवणं ते सुद्धा महत्वाचं असतं. सो ह्या सगळ्या पद्धती आम्ही आयसी करण्याचा प्रयत्न केला. रेडिओज मधनं सतत जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सीने लोकांना हात धुण्याबद्दल, सॅनिटायझर वापरण्याबद्दल, सोशल डिस्टन्सिंग बद्दल जितकी माहिती देता येईल तितकी देण्याचा प्रयत्न केला. आणि आयसी इनफॅक्ट ही कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी राहिली आतापर्यंतही. म्हणजे आधीचा आस्पेक्ट आमचा होता कोरोनाबद्दल माहिती देणं. तो आस्पेक्ट बदलून मग हळूहळू आयसी आमचं आलं डिटेल्स मध्ये, की प्रायमरी कॉन्टॅक्ट म्हणजे काय, सेकंडरी कॉन्टॅक्ट म्हणजे काय, टेस्टिंग काय असते, हाय रिस्क ग्रुप कुठला, लो रिस्क ग्रुप कुठला, आणि त्यानंतर आपले फॅसिलिटी सेंटर्स कुठले आहेत, फीवर क्लिनिक्स, क्वारंटाईन सेंटर्स, सुपरवाइज आयसोलेशन सेंटर्स, असे आम्ही वेगवेगळे जे इन्स्टिट्यूशन डेव्हलप केलेले कोविडसाठी ते. सोबतच लोक आयसोलेशनला बरेच घाबरत होते. म्हणजे तो एक आस्पेक्ट आमच्या लक्षात आलं, की एक सेल्फ रिपोर्टिंग होत नव्हतं. म्हणजे जोपर्यंत आम्ही एखाद्या व्यक्तीला, पेशंटला शोधणार नाही, तोपर्यंत पेशंट स्वतःहून येऊन सांगणार नाही, की मला सिम्पटम्स आहेत कोविडचे. सो आम्हाला लक्षात आलं, की सेल्फ रिपोर्टिंग का होत नाहीये, तर लोक आयसोलेशनला घाबरतात. आणि आयसोलेशनला घाबरतात म्हणजे त्यांचं काय असतं, की आपण हॉस्पिटलला गेलो तर तिथे अतिशय घाणेरडी व्यवस्था असेल, आपल्याला व्यवस्थित जेवण मिळणार नाही किंवा स्वच्छता नसणार वगैरे वगैरे, असे त्यांचे काही प्रश्न, किंवा आपण ज्याला म्हणूयात त्यांचे दॅट वॉज देअर इश्यू फॉर नॉट रिपोर्टिंग फ्रॉम देअर ओन सेल्फ. सो आम्ही त्यासाठी मग आम्ही काही फोटोज, व्हिडिओज हे आम्ही डिस्प्ले करायला सुरुवात केली, की आम्ही कशा पद्धतीचं जेवण तिथे देतो, तिथे कशा पद्धतीची आयसोलेशन वॉर्डमध्ये राहण्याची फॅसिलिटी अवेलेबल आहे, डॉक्टर्स कशा पद्धतीने काळजी घेतात वगैरे वगैरे, हे सगळं. त्यातनं लोकांमध्ये ऍटलिस्ट ही भीती कमी झाली, की आयसोलेशन म्हणजे काहीतरी महाभयंकर असतं. सो आयसीचा तो दुसरा आस्पेक्ट आला. आता तिसऱ्या आस्पेक्ट मध्ये आम्ही जातोय, जिथे आता कारण आमच्याकडे ऍक्टिव्ह केसेस शहरामध्ये, ऍक्टिव्ह केसेस आता साधारण फक्त 8, 9, 10 ऍक्टिव्ह केसेस आहेत. म्हणजे टोटल आमच्या शहरामध्ये जेवढे केसेस सापडलेल्या, त्यातल्या 90% केसेस आता डिस्चार्ज झालेले आहेत. सो हे लोक जेव्हा परत जायचे, आता परत गेल्यावर डिस्चार्ज होऊन सुद्धा 14 दिवसांचा त्यांचा होम क्वारंटाईन पिरियड असतो. सो तेव्हा आमच्याकडे लक्षात आलं, की सोसायटी त्यांना ऍक्सेप्ट नाही करत आहे. म्हणजे ते घरी आले जरी, तरी मग सोसायटी त्यांना असं म्हणते, की यांना काहीतरी महाभयंकर रोग झाला होता आणि आता ह्यांच्यापासून लांब राहिलं पाहिजे आपण वगैरे वगैरे. त्यातनं आम्हाला दिसलं, की सोसायटी त्यांचा ऍक्सेप्टन्स कमी आहे. ऑब्व्हियसली त्यामुळे त्यांना त्रास होतोय तिथे राहणं, कारण त्यांना लोक काही देत नाहीयेत, किंवा भाजीवाले वगैरे, किराणावाले त्यांना कुठले सामान पोहोचवत नाहीयेत. सो त्यासाठी आम्हाला मग त्यांना ऍक्सेप्ट करणं का गरजेचं आहे, आणि त्यांच्यापासून कशी, समाजात कुठलीही भीती नाहीये जे जे डिस्चार्ज झाले त्यांच्यापासून, आणि त्यांच्यापासून कसं कोणालाही काही संसर्ग होऊ शकत नाही, याची माहिती लोकांना देणं, हा आता आयसीचा पुढचा आस्पेक्ट आमचा सुरू झालेला आहे. म्हणजे साधारण गेले 15 दिवस, 1 महिना आम्ही हे काम करतोय आयसीचं. सो तुम्ही जसं म्हटलात, ही जी ऍक्टिव्हिटी आहे, इन्फॉर्मेशन, एज्युकेशन, कम्युनिकेशन, याने फार मोठा रोल प्ले केलेला आहे या पूर्ण प्रोसेसमध्ये, आणि आताही पुढेही हा रोल प्ले करत जाणार. निश्चितपणे या पूर्ण प्रोसेसमध्ये नमुने तपासणी आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी यांच्यावरती एक प्रचंड मोठ्या स्वरूपाचा ताण होता. आणि मग
त्या बाबतीत कशा पद्धतीनं तुम्ही त्याच्याकडे पाहिलं आणि कशा पद्धतीनं त्याबद्दलच्या उपाययोजना तुम्ही केल्या? इथे आम्ही ह्युमन रिसोर्सेस साठी एक वेगळी कमिटी तयार केलेली. त्यातनं आम्हाला अगदी सुरुवातीला लक्षात आलं होतं की आपल्याकडे गव्हर्नमेंट डॉक्टर्स किती आहेत, स्टाफ नर्सेस किती आहेत आणि सोबतच स्पेशलिस्ट डॉक्टर्स किती आहेत. आता ह्याच्यात हा रेस्पिरेटरी डिस्ट्रेसचा इलनेस असल्यामुळे पल्मोनॉलॉजिस्ट आपल्याकडे असणं गरजेचं होतं. आम्हाला लक्षात आलं आमच्याकडे 2 सीनियर पल्मोनॉलॉजिस्ट आहेत. सो गव्हर्नमेंटकडे आपल्याकडे ऑलरेडी किती रिसोर्सेस आहेत ह्याचा अभ्यास केल्यानंतर आम्ही प्रायव्हेट डॉक्टर्सला किती जास्त आपण इन्व्हॉल्व करू शकतो ह्याच्यात, त्यासाठी आम्ही प्रयत्न केले. सो इथले जेवढे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत वगैरे तिथल्या डॉक्टर्सशी चर्चा करून जे डॉक्टर्स ह्याच्यात पार्टिसिपेट करण्यासाठी रेडी आहेत स्वयंस्फूर्तीने, आम्ही त्यांना सोबत घेतलं. सोबत जे काही इथले मोठे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्यांना सोबत घेऊन त्याच्यातले काही प्लेसेस जे आयसोलेटेड आहेत त्यांना आम्ही कोविडसाठी रिझर्व्ह करून ठेवलं. आणि साधारण आम्ही प्रयत्न केला की जितकं जास्त होईल तितकं जास्त गव्हर्नमेंट डॉक्टर कडनं हेल्प घ्यावी आणि एक सर्टन लिमिट क्रॉस झाल्यानंतर प्रायव्हेट डॉक्टर्सला इन्व्हॉल्व करावं, सो दॅट नॉन कोविड पेशंट्सला प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये कुठलीही कमी होणार नाही. सो हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट चालू असताना आम्हाला असं वाटत होतं की जसं आम्ही मे महिन्यात एंटर येऊ तसं आमची ह्युमन रिसोर्स सॅच्युरेट होतील. पण फॉर्च्युनेटली केसेस तेवढा न वाढल्यामुळे तसं झालं नाही. बट तुम्ही म्हटलात त्या पद्धतीने डॉक्टरांना ताण बराच जास्त होता. त्यामुळे आम्ही प्रायव्हेट डॉक्टर्सला सोबत घेऊन डॉक्टरांचीच एक कमिटी बनवून रोस्टर्स तयार करून घेतलेले आणि त्यानुसार 8-8 तासांच्या ड्युटी आम्ही लावलेल्या. सो त्यामुळे कारण ते रोस्टर त्यांनीच तयार केलेलं आहे आणि त्यामुळे ते त्या रोस्टर नुसार काम करण्यासाठी ते रेडी होते. सोबत इथले जे मेजर हॉटेल्स आहेत ते आम्ही अक्वायर केलेले. जे डॉक्टर्स कोविड ड्युटी त्यांची संपवतात, म्हणजे साधारण आता एका डॉक्टरचा स्पॅन समजा 15 दिवसांचा आहे ड्युटीचा, तर ती ड्युटी संपल्यानंतर तो डॉक्टर तात्काळ आयसोलेशन मध्ये जाणार, ते घरी जाऊ शकत नाहीत लगेच, कारण संसर्ग होण्याचा धोका असतो. सो त्यामुळे त्या डॉक्टर्सची लगेच आम्ही सोय हॉटेल्समध्ये केलेली. त्या हॉटेल्समध्ये ते 14 दिवस आयसोलेशन मध्ये राहिले आणि त्यानंतर त्यांची सुद्धा टेस्ट करून वी मेड शुअर दॅट नोबडी इज इन्फेक्टेड इन डॉक्टर्स आणि मग त्यांना मग आम्ही पुन्हा मग त्यांच्या नॉर्मल प्रॅक्टिससाठी आम्ही ओपन केलं. सो अशा पद्धतीने ह्युमन रिसोर्स मॅनेज केला. सोबत मटेरियल रिसोर्स म्हणजे ह्याच्यात N95 मास्क असतील, PPE किट्स असतील किंवा इतर जे काही आपल्याला प्रोटेक्टिव्ह मेजर्स हवेत ते सगळे आपल्याकडे किती आहेत आणि मग त्याचा कशा पद्धतीने आयात करायची आहे किंवा सोबत एनजीओज कडनं वगैरे आम्हाला कशा पद्धतीने त्याचा फ्लो होतोय, कारण बरेचसे एनजीओ पुढे येत होते आम्हाला PPE किट्स, मास्क देण्यासाठी, सॅनिटायझर्स देण्यासाठी. सोबतच आपले टेस्टिंग किट्स. सो टेस्टिंग किट्स आपल्याला किती हवे, टार्गेट ठेवलं होतं की एका पॉइंटला कलबुर्गी मध्ये टेस्टिंग साधारण दिवसाला 800 ते 1000 इथपर्यंत गेली पाहिजे असं आम्ही टार्गेट ठेवलं होतं जून महिन्यापर्यंत. पण मुद्दा असा झाला की आम्हाला तेवढे जास्त टार्गेट असणं म्हणजे ठेवण्याची गरज पडली नाही, कारण तेवढ्या केसेस वाढल्याने त्यामुळे टेस्टिंग आमचे म्हणजे जे सस्पेक्टेड टेस्टिंग आहेत ते कमी झालं. आता आम्ही साधारण दिवसाला 500 ते 700 टेस्ट करतोय कलबुर्गी शहरामध्ये आणि ह्युमन रिसोर्स व्यवस्थित मॅनेज्ड आहे. त्यामुळे कुठल्याही डॉक्टर खूप जास्त ताण आला किंवा एखादा डॉक्टर ताणामुळे आजारी पडला किंवा डॉक्टरलाच इन्फेक्शन झालं असं फॉर्च्युनेटली आमच्या शहरात किंवा आमच्या हॉस्पिटल्समध्ये झालं नाही. गव्हर्नमेंटनं किंवा केंद्र शासनानं कोविडचा सामना करत असताना रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा प्रकारचे झोन्स क्रिएट केलेले होते आणि त्याची अंमलबजावणी जी होती ती प्रशासनाला ग्राउंड लेवलवरती करायची होती. मग ही अंमलबजावणी कशा पद्धतीनं तुम्ही केली आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या बाबी तुम्हाला प्रकर्षाने जाणवल्या ते देखील आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. जेव्हा गव्हर्नमेंटने हे डिक्लेअर केले गाईडलाईन्स रेड ऑरेंज आणि ग्रीनचे, आम्हाला माहिती होतं आम्ही रेड झोन मध्येच असणार, कारण आमचे सुरुवातीलाच केसेस आमच्या जास्त आल्या होत्या आणि जोपर्यंत गाईडलाईन्स आल्या तोपर्यंत नंबर ऑफ डिस्चार्जेस आमचे तेवढे जास्त नव्हते. त्यामुळे रेड झोन मध्ये आम्ही असणार हे आम्हाला खात्रीच होती आणि त्यामुळे आम्ही साधारण तसं मेंटल प्रिपरेशन करायला सुरुवात केली होती आणि लोकांना सुद्धा आम्ही तशा पद्धतीने मेसेज पाठवायला सुरुवात केली होती की कलबुर्गी हा रेड झोन मध्येच असणार आहे आणि त्यामुळे जे लॉकडाऊन आहे ते एक्झॅक्टली त्याच पद्धतीने चालेल ज्या पद्धतीने ते सुरुवात झाली होती. तर कुठली शिथिलता येणार नव्हती. याच्यात मला नवीन असं जाणवलं की जशा गाईडलाईन्स बदलल्या तसं लोकांमध्ये
थोडं रेस्टलेसनेस वाढू लागला होता. काही लोक प्रश्न करू लागले की आपण का आहोत रेड झोन मध्ये, मग आपण कधी ऑरेंज झोन मध्ये जाणार किंवा कधी ग्रीन झोन मध्ये जाणार, किंवा आपल्याला काय करावं लागेल त्यासाठी. सो हे नवीन गाईडलाईन्स आल्यानंतर तेवढं एक होतं फक्त की लोकांमध्ये थोड्या शंका जास्त वाढल्या. बट मी असं म्हणेल की बहुतेक नवीन गाईडलाईन येईपर्यंत लोकांना सवय सुद्धा झाली होती लॉकडाऊनची. त्यामुळे रेझिस्टन्स, कारण आमच्या कलबुर्गी जिल्ह्यापासून दक्षिणेकडे गेल्यावर रायचूर नावाचा एक जिल्हा आहे. तोपर्यंत तिथे म्हणजे जेव्हा हे गाईडलाईन्स आले तेव्हा तिथे एकही केस नव्हती. सो दॅट वॉज अ ग्रीन डिस्ट्रिक्ट. सो त्यामुळे मग लोक म्हणायची की त्या डिस्ट्रिक्टमध्ये सगळं ओपन झालं, बिझनेसेस ओपन झाले. बिझनेस कम्युनिटी बरीच यातनं अफेक्ट झालेली. त्यामुळे ते थोडे जास्त रेस्टलेस झाले होते की आपण कधी रेड झोन मधनं बाहेर येणार आणि कधी आपले बिझनेसेस सुरू होतील, कारण त्यांना त्यांचा लॉसही भरून काढायचा होता. बट अपार्ट फ्रॉम दॅट जनरल पब्लिक मध्ये साधारणपणे एक्सेप्टन्स होता. पण मग आता सध्या कशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी आहे किंवा आता कशा पद्धतीने ऍक्टिव्हिटीज तिथे सुरू झालेल्या आहेत? आता नवीन गाईडलाईन्स नुसार तर आता ऑलमोस्ट सगळेच फॅसिलिटी ओपन झालेले आहेत. म्हणजे मॉल्स सुद्धा 8 तारखेनंतर आता ओपन करण्याची परमिशन गव्हर्नमेंटने दिली होती. थिएटर्स आणि इतर काही मेजर गॅदरिंग इव्हेंट्स वगळता म्हणजे असं रिस्ट्रिक्टिव्ह असं कुठलाही आता बिझनेस नाही जो बंद ठेवलेला आहे. त्यामुळे आता आम्ही काय काळजी करतोय की आम्ही सगळ्या युनियनशी वगैरे बोलून त्यांना आम्ही गाईडलाईन्स पूर्णपणे दिलेल्या आहेत की कशा कशा पद्धतीने सोशल डिस्टन्सिंग फॉलो करायचंय, मास्क कशा पद्धतीने कंपल्सरी करायचे, म्हणजे तुमच्या दुकानात जो जो येतोय त्याने जर मास्क घातलं नसेल तर त्याला सर्व्हिस द्यायच्या नाहीत, वगैरे वगैरे. त्यानंतर सोबतच असे काही एरियाज असतात जसं आमच्याकडे जे व्हेजिटेबल मार्केट आहे ते बरेच कंजेस्टेड आहे. सो मग तिथल्या युनियनशी आम्ही बोलून एका दिवशी फक्त व्हेजिटेबल मार्केटचा एकच भाग ओपन राहील, सो दॅट बाकीचा भाग बंद राहिल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग साठी स्कोप मिळेल. सो अशा पद्धतीने थोडेफार ऍडजस्टमेंट करून आता शहरात मॅक्सिमम बिझनेसेस ओपन आहेत. बट जसं मी म्हटलं की धोका आणखी पूर्णपणे टळलेला नाहीये. त्यामुळे आम्हाला सतत काळजी घेत राहावी लागते या गोष्टीची की व्हायोलेशन्स कुठे मेजर होत नाहीयेत किंवा कुठेच अननेसेसरी गॅदरिंग्स होत नाहीयेत. आणि म्हणजे पब्लिकमध्ये किंवा गर्दीमध्ये एखादा खोकणारा व्यक्ती किंवा शिंकणारा व्यक्ती असेल, तर तात्काळ आम्ही पब्लिकलाही म्हटलेलं आहे की त्याला तिथनं वेगळं करा, किंवा कोणी एस्टॅब्लिशमेंट मध्ये तो असेल कुठल्या मॉलमध्ये वगैरे, तर मॉलची लोक त्याला तात्काळ हॉस्पिटल्सला वगैरे नेऊन सोडवतील. इथले काही मॉल्सने असाही पुढाकार घेतलेला आहे की ते त्यांच्या मॉलच्या बाहेर 2 अँब्युलन्स उभ्या ठेवतात, की जेणेकरून त्यांना जर जाणवलं की कोणी व्यक्ती सिम्प्टोमॅटिक दिसतोय, तर त्याला ते लगेच त्या अँब्युलन्स मध्ये बसून ते हॉस्पिटलला पाठवतील. सो अशा पद्धतीने आम्ही आता वी आर मुव्हिंग अहेड. बट आता सुरू होऊन सगळं म्हणजे 1 तारखेला बऱ्याचशा एस्टिमेशन उघडल्या, 8 तारखेला मोठे मॉल्स वगैरे सगळे उघडले. सो 1 आठवडा वगैरे झालेला आहे. आतापर्यंत तरी कुठली निगेटिव्ह एखादी बातमी आलेली नाहीये की कुठे मेजर व्हायोलेशन्स आलेत किंवा कम्युनिटी स्प्रेड कुठे आम्हाला दिसत नाहीये सध्या शहरामध्ये. नवीन केसेस येत नाहीयेत. आम्ही त्यामुळे असं धरून चाललोय की जे काही प्रिकॉशन घेतले जात आहेत ते व्यवस्थित फॉलो होतात. येस सर, वी ऑल होप दॅट की इथून पुढे हे प्रमाणही कमी व्हावं. मला आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की एकूणच लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये सुरुवातीला एक जो वर्ग होता त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष झाल्यासारखं आपल्याला वाटलं आणि नंतर तो मुद्दा प्रकर्षाने समोर आला. तो म्हणजे जे कामगार आहेत किंवा जे स्थलांतरित मजूर आहेत किंवा श्रमिक आहेत, यांच्या स्थलांतरणाचा मुद्दा एक महत्वाचा नंतरच्या कालखंडामध्ये प्रकर्षानं समोर आला. असा काही प्रश्न कलबुर्गी महानगरपालिकेत होता का? असे काही कामगार तिथं अडकलेले होते का? आणि मग त्यांच्या बाबतीत कशा पद्धतीने उपाययोजना प्रशासनाने केल्या? जेव्हा मायग्रंट लेबर्सच्या मुवमेंटचा प्रश्न आला, आमच्याकडे आम्ही सर्वे आधीच केला होता. आमच्याकडे उत्तर प्रदेशहून आलेले, म्हणजे उत्तर प्रदेशला जाण्याची ज्यांची इच्छा आहे असे लेबर्स साधारण 3,000 होते. त्यानंतर बिहारला जाणाऱ्यांची संख्या 1,200 होती आणि ओडिशाला जाणाऱ्यांची संख्या साधारण 300च्या आसपास. काही हिस्ट्रीला हे आणि सोबतच राज्य सरकारला इंडियन दिलं की आम्हाला अशा पद्धतीने मुवमेंट करण्यासाठी ट्रेन्सची व्यवस्था करण्यात यावी. सोबत झालं काय की काही बिझनेसमॅन कम्युनिटी पुढे आल्या, त्यांनी बसेसची अरेंजमेंट करण्याचं प्रपोजल ठेवलं. सो ओडिशाला जाण्यासाठी आम्ही बसेसची अरेंजमेंट केली. युपी आणि बिहारसाठी आम्ही ट्रेन्सची अरेंजमेंट केली होती. सो ह्या सगळ्या हे जे लेबर्स आहेत त्यांचं स्क्रीनिंग करणं
त्यातलं कोणीही जो आहे सिम्प्टोमॅटिक तो ट्रेनमध्ये चढत नाही याची काळजी घेणं. सोबत ट्रेनमध्ये चढत असताना त्यांना फूड पॅकेट्स आणि पाण्याच्या बाटल्या त्यांना प्रोव्हाईड करणं. ही ही सगळी काळजी व्यवस्थित घेण्यात आली होती. आणि त्यामुळे मला आठवतंय मे महिन्यामध्ये आम्ही अशा टोटल 5 ट्रेन आम्ही इथून डिपार्ट केल्या. ज्यातनं ह्या सगळ्या लेबर्सची मूव्हमेंट झाली. त्या उत्तर प्रदेशमध्ये लखनौला आम्ही स्टॉप घेतलेला आणि बिहारमध्ये पटनाला आम्ही स्टॉप घेतलेला. सो हा एक आस्पेक्ट पाठवण्यासाठी होता. सोबतच कलबुर्गीला परत येणाऱ्या लेबर्सची संख्या सुद्धा बरीच जास्त होती. तुमच्या माहितीसाठी सांगतो की फक्त महाराष्ट्रातून कलबुर्गीला अ, एकूण 32,000 लोकं परत आलेली आहेत. अ, आणि हे मॅक्सिमम पुणे आणि मुंबईमधनं आलेली आहेत. सो त्यामुळे तो एक आस्पेक्ट होताच. कारण इथले लोकं जे आहेत ती सुद्धा त्यांना जेव्हा कळलं की ह्यांना अशी आणण्याची व्यवस्था केली जाते लेबर्सला, तेव्हा त्यांना सुद्धा थोडंसं एक रिएक्शन त्यांची अशी होती की आता ज्या ठिकाणी सर्वात जास्त केसेस आहेत, मुंबई आणि पुण्यामध्ये तिथून लोकं येतायत म्हणजे बरेचसे पॉझिटिव्ह केसेस येणार परत वगैरे असं. सो तिथे आम्ही ती काळजी घेतली की व्यवस्थित पुणे आणि मुंबई किंवा महाराष्ट्र शासनासोबत कोऑर्डिनेट करून त्या ट्रेन्समध्ये किती लोकं येतायत आणि त्यानंतर मग त्या ट्रेन कुठे-कुठे थांबणार आहेत. बरं कलबुर्गीला त्या ट्रेन थांबल्यानंतर मग इथे त्यांच्या स्क्रीनिंगची, रजिस्ट्रेशनची पूर्ण व्यवस्था केलेली होती. सोबत बसेस तिथे अवेलेबल होत्या. त्यामुळे अगदी पद्धतशीरपणे त्यांना इथून ट्रेनमधनं उतरून घेऊन त्यांची स्क्रीनिंग करून त्यांना बसेसमध्ये बसवून त्यांच्या गावाजवळच्या क्वारंटाईन सेंटर्समध्ये त्यांना शिफ्ट करण्यात आलं. असं ही ॲक्टिव्हिटी साधारण 10 ते 12 दिवस कॉन्स्टंट चालली होती. सोबत ट्रेन सोडलं तरी बसेसने बरीच लोकं कारण इथे आमच्याकडे आळंद नावाचा तालुका आहे, ज्याची बॉर्डर उस्मानाबाद आणि सोलापूर या 2 जिल्ह्यांशी जोडलेली आहे महाराष्ट्रात. सो बसेस ज्या तिथून येत होत्या महाराष्ट्रातल्या, त्या बसेस लेबर्सला तिथे ड्रॉप करून बॉर्डरवर जात होत्या. त्या लेबर्सला आम्ही स्क्रीनिंग करून, रजिस्ट्रेशन करून आमच्या बसेसमध्ये घेऊन मग त्यांना त्यांच्या गावाजवळ जे क्वारंटाईन सेंटर आहे तिथे आम्ही शिफ्ट करत होतो. सो ही ॲक्टिव्हिटी कंटिन्युअस इनफॅक्ट ही आताही चालली आहे. कारण आता आता तर डेली ट्रेन सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे लोकं तिकीट काढून येतात. पण आता आमच्या एस-ओ-पीज नुसार महाराष्ट्रातनं आणि इतर काही राज्यातनं जे लोकं येतात त्यांना 7 दिवस क्वारंटाईन करण्याची आम्हाला ऑर्डर्स आहेत. त्यामुळे जे कोण आता येतायत लोकं बाहेरच्या राज्यातनं, त्यांचं आम्ही स्क्रीनिंग करून त्यांना क्वारंटाईन सेंटरला पाठवतो. सो साधारण आता 1 महिना झाला ही ॲक्टिव्हिटी आम्ही कंटिन्युअसली करतोय. आणि अनफॉर्च्युनेटली झालं काय, की बरीचशी ही जी लोकं परत आली, त्यातली खूप मोठी संख्या ही पॉझिटिव्ह आली आहे. म्हणजे गेल्या महिन्याभरात आम्हाला सिटीमध्ये 4 केसेस सापडलेत. बट मायग्रंट लेबर जे आलेत, त्यांच्यातच आम्हाला साधारण 400 पॉझिटिव्ह केसेस आलेत. सो त्यामुळे झालं कसं, की इथे लोकल लेव्हलला कंटेन केलं तरी बाहेरनं जे मायग्रेट होऊन आलेत, त्यांच्यात टेस्ट पॉझिटिव्ह येण्याची संख्या जास्त असल्यामुळे आम्ही आता त्याबद्दल जास्त केअरफुल आहोत, की जे कोण बाहेरून येतात, त्यांना क्वारंटाईन करून लवकरात लवकर त्यांची टेस्ट कशी करता येईल. जेणेकरून आम्हाला एन्शुअर करता येईल, की ती लोकं पॉझिटिव्ह असताना पॉप्युलेशन सोबत मिक्स होऊ नयेत. ओके. ही एक ॲडिशनल काळजी आम्ही आता घेतोय. जसं तुम्ही म्हटलात मायग्रंट लेबर हा एक मेजर क्रायसिस झाला असता जर व्यवस्थित काळजी घेतली नसती तर कलबुर्गीमध्ये. पण फॉर्च्युनेटली महानगरपालिका आणि पोलीस आम्ही दोघांनी चांगलं कोऑर्डिनेट करून अगदी व्यवस्थितपणे सर्व्हेज वगैरे करून हे सगळे मायग्रंट्स जे आहेत त्यांना कुठलाही त्रास होणार नाही म्हणजे त्यांना खाण्यापिण्याच्या वस्तूंचा असेल म्हणा किंवा ट्रान्सपोर्टेशनचा कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेतली होती. मला एक आणखी प्रश्न असा विचारायचा आहे की हे काम करत असताना एक आयुक्त म्हणून तुम्ही हे काम करत होता, पण त्यासोबतच इतर जे सगळे पदाधिकारी आहेत, कर्मचारी आहेत किंवा जो स्टाफ आहे, जो जिल्हा प्रशासनाचा असेल किंवा महानगरपालिका प्रशासनाचा असेल, तो कशा पद्धतीने याच्यामध्ये काम करत होता किंवा कशा पद्धतीने तो अनुभव तुम्हाला वाटला? अ, आता स्टाफ जो आहे यांना स्वाभाविक आम्ही डिव्हाईड केलं होतं. म्हणजे आमचा जो सॅनिटेशन किंवा हेल्थ स्टाफ आहे, तो पूर्णपणे हॉस्पिटल मॅनेजमेंटवर होता. सॅनिटेशन स्टाफवर ॲडिशनल जबाबदारी आता बायोमेडिकल वेस्टची होती. त्यामुळे त्याच्यासाठी काही वेगळ्या अरेंजमेंट आम्ही केल्या होत्या. आम्ही इंजिनिअरिंग सेक्शन आता या काळात कन्स्ट्रक्शन वगैरे बंद असल्यामुळे इंजिनिअरिंग सेक्शनला तसे फारशी काही त्यांचे कोर कामाची जबाबदारी नसल्यामुळे आम्ही इंजिनिअरिंग सेक्शनला क्वारंटायनिंग, कंटेनिंग आणि एकंदरीत सप्लाईज ह्याच्या मॉनिटरिंगसाठी ठेवलं होतं.
आमचा फील्ड स्टाफ जो होता हा कंटेनमेंट झोन्स मध्ये किती पॉप्युलेशन आहे, त्यांच्याकडे कुठल्या गोष्टींची कमतरता आहे ते त्यांना लवकरात लवकर प्रोव्हाइड करणं किंवा त्याची माहिती ऍटलीस्ट आम्हाला देणं, जेणेकरून आम्ही काही त्यासाठी काळजी घेऊ शकू. सोबत एक टीम आम्ही खास फार्मसिस्टसाठी ठेवली होती. आमच्याकडे फार्मसीज जे आहेत, आम्ही त्यांना डायरेक्शन्स दिले होते. म्हणजे एक टीमच होती, ज्या फार्मसिस्टकडनं रोज रिपोर्ट घ्यायची. आम्ही फॉर्मॅट दिला होता त्यात, की कोण त्या दिवशी त्यांच्याकडनं अँटी फीव्हर किंवा अँटीपायरेटिक्स ड्रग्स घेऊन गेलेत. जेणेकरून इन्फ्लुएन्झा लाइक इलनेस असलेली लोकं किंवा सिव्हिअर अक्यूट रेस्पिरेटरी इलनेस असलेली लोकं आम्हाला लवकर सापडतील. सोबत जे प्रायव्हेट क्लिनिक्स आहेत, त्या डॉक्टर्सना आम्ही एक फॉर्मॅट दिला होता, ज्यात ते रोज आत्ताही रिपोर्ट करतात आम्हाला, की त्यांच्याकडे कोणी अशी केस आली आहे का, ज्याला इन्फ्लुएन्झा लाइक इलनेसेस आहेत किंवा रेस्पिरेटरी इलनेस आहे. सो या 2 टीमचा रोल फार महत्वाचा होता, कारण सेल्फ रिपोर्टिंग जसं मी म्हटलं होत नव्हतं. त्यामुळे ह्या पद्धतीने सोर्सिंग करून जो आम्हाला डेटा मिळत गेला, त्यातनं आम्हाला 3 पॉझिटिव्ह सापडलेत आणि 3 ही त्या दृष्टीने फार मोठी संख्या आहे. कारण ही लोकं आम्हाला कधीच आमच्या नेटमध्ये आली नसती, जर आम्ही या पद्धतीने काम केलं नसतं तर. सो ते केलं आम्ही. सोबत आम्ही महानगरपालिकेकडनं 1-2 प्रायव्हेट हॉस्पिटल्स जे असे मोटिव्हेटेड पद्धतीने काम करतात, त्यांच्यासोबत आम्ही टाय अप करून जे स्लम एरिया आहेत, तिथे आम्ही मोहल्ला क्लिनिक सुरू केलेत. सो जेणेकरून त्यांना जे आता मोठे हॉस्पिटल आहेत, जिथे आता कोविड ट्रीटमेंट वगैरे चाललेत, तिथे त्यांना जाण्याची गरज पडू नये. सोबत लोकं सुद्धा ते जाण्यापासून घाबरतात. सो त्यांना केटर करता यावं, त्यांचे जे मायनर इलनेसेस आहेत किंवा स्पेशली प्रेग्नंट वुमन वगैरे त्यांच्या ज्या नीड्स आहेत, मेडिकल नीड्स त्या फुलफिल करण्यासाठी आम्ही मोहल्ला क्लिनिक सम एरियाजमध्ये सुरू केले. सोबत आम्ही टेलिमेडिसिन फॅसिलिटी महानगरपालिकेच्या ऑफिसमध्येच एक सुरू केली. तिथे आम्ही ती स्पेसिफिकली कंटेनमेंट झोनच्या एरियासाठी सुरू केली होती. कारण तिथे लोकांना बाहेर येता येत नव्हतं. त्यामुळे त्या लोकांना तो नंबर देऊन ती लोकं व्हिडिओ कॉल करायची त्या नंबरवर आणि त्यांना जे काही बेसिक मेडिकल इश्यूज आहेत, ते डॉक्टर सोबत डिस्कस करून डॉक्टर मग त्यांना आम्हाला कळवायचे, की त्या पेशंटला काय मेडिसिन द्यायचंय वगैरे आणि त्यानुसार आम्ही ते प्रोव्हिजन करायचो. सो टीम अशा व्यवस्थित डिव्हाईड करण्यात आल्या होत्या ह्युमन रिसोर्सच्या आणि फॉर्च्युनेटली आतापर्यंत तरी या सगळ्या टीम्सने सॅटिस्फॅक्टरी काम केलेलं आहे. मी आता शेवटाकडे थोडंसं येतोय आणि मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे, की एकूणच कोविड-19 नंतर एक ब्युरोक्रॅट म्हणून, एक प्रशासकीय अधिकारी म्हणून भविष्यामध्ये तुम्हाला असं काय वाटतंय, की कोणकोणत्या बदलांना आपल्याला सामोरं जावं लागू शकतं? मग ते प्रशासकीय यंत्रणा असतील, नागरिक असतील किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गनायझेशन्स असतील, यांना कोणकोणत्या बदलांना आपल्याला इथून पुढे फेस करावं लागू शकतं? तुमचं त्याबद्दलचं ऑब्झर्वेशन काय आहे? अ, मला मला पर्सनली असं वाटतं, की अ, पहिली गोष्ट म्हणजे आपली ज्या नेहमीच्या सवयी आहेत गर्दी करणं वगैरे, त्या आता आपल्याला बदलाव्या लागतील. आपण इथे माझ्या म्हणजे कलबुर्गी सिटीमध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा, मी स्वतः पुण्यात असल्यामुळे गणपती उत्सव वगैरे त्यात आपण गर्दी करतो आणि ती फार एक कॉमन गोष्ट होती. म्हणजे भारतासारख्या एका देशामध्ये जिथे पॉप्युलेशन एवढी जास्त आहे, तिथे गर्दी करणं ही खूप स्वाभाविक गर्दी होणं ही खूप स्वाभाविक गोष्ट आहे. पण आता आपल्याला आपले सण साजरे करण्याची पद्धत बहुतेक बदलावी लागेल. तो एक मला एक मेजर चेंज वाटतो जो आपल्या लाईफस्टाईलमध्ये येणार आहे. दुसरा चेंज म्हणजे आपल्याला आता आपल्या सॅनिटेशन बद्दल विशेष काळजी घ्यावी लागणार. म्हणजे सॅनिटायझर मला वाटतं, की आपल्या लाईफचा एक रेग्युलर पार्ट होईल. याच्यापुढे सॅनिटायझर्स आणि मास्क. कारण मास्क एक अशी गोष्ट आहे जी तुमचं प्रोटेक्शन म्हणजे फार चांगल्या पद्धतीने करू शकते. म्हणजे एका सर्व्हेनुसार तुम्ही जर मास्क घातलेला असेल, पण समोरच्या व्यक्तीने जर घातलेलं नसेल, तरी तुम्ही स्वतःला म्हणजे फक्त 15% चान्सेस असतात, की तुम्ही इन्फेक्ट होऊ व्हाल. सो त्यामुळे मास्क एक महत्वाचा भाग आहे आपल्या लाईफचा. सोबत आता ऑनलाईन जसं आपण आता ऑनलाईन चर्चा करतोय, त्याच पद्धतीने ऑनलाईन क्लासेस किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जितके जास्त शक्य तितके लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन आता प्रिफर केले जातील आणि ट्रॅव्हल मुवमेंट जी आहे म्हणजे ती टाळली जाईल जेवढी शक्य तेवढी. सो हे सगळे चेंजेस मला वाटतं होतील. बट सोबत हे पण आहे की लोक किती कॉम्प्रोमाइज करण्यासाठी तयार आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये, त्याबद्दल कधी-कधी मला थोडी शंका वाटते. कारण आता न्यूजमध्ये आजच सकाळी मी न्यूजमध्ये बघितले फोटोग्राफ्स की
प्लेन मध्ये लोक बसली आहेत मास्क वगैरे घालून, बट ते प्लेन डिप्लेन करताना गर्दी करतातच. सो त्यामुळे सवयी कधी आपल्याला पूर्णपणे लागतील याबद्दल मला शंका आहे. बट जसं मी म्हटलं की काही फंडामेंटल चेंजेस आपल्या लाईफमध्ये येणारच आहेत आणि ते ऍटलिस्ट एक वर्ष तरी ह्याशीच कंटिन्यू राहतील. निश्चितपणे सर, तुम्ही जे कंटेनमेंट झोनच्या संदर्भातलं काम एकूणच कलबुर्गी महानगरपालिकेमध्ये केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून पहिली कोविड डेथ, ते आता ही संख्या 10 वरती ऍक्टिव्ह पेशंटची आता आलेली आहे. हा जो काही एक प्रचंड मोठा प्रवास आहे किंवा हा जो काही गेल्या 2-2.5 महिन्यातला एक प्रचंड मोठा संघर्ष आहे, जो एक प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही करत होता आणि तुमच्या नेतृत्वाखाली डॉक्टर्स असतील किंवा इतर शासकीय कर्मचारी असतील किंवा एकूणच पूर्ण यंत्रणा असेल, जी कंटिन्युअसली नागरिकांना घरामध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी आणि या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाला सेफ सिक्युअर वाटावं यासाठी प्रयत्न करत होती. हे सगळे वॉरियर्स आहेत आणि या वॉरियर्सना सॅल्यूट आहे. मी सर्व श्रोत्यांच्या वतीनं, सर्व प्रेक्षकांच्या वतीनं आणि द युनिक अकॅडमीच्या वतीनं तुमचे मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही इतक्या बिझी शेड्यूल मधनं हा जो काही वेळ तुमचा दिलाय आणि एक प्रचंड मोठं महत्वाचं जे काही योगदान तुमचं आहे ते तुम्ही आमच्यासोबत शेअर केलेलं आहे. निश्चितपणे याचा लाभ महाराष्ट्रातल्या लोकांना देखील होईल आणि सोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील एक प्रेरणा ही नेहमीच तुमच्यामधून मिळत राहील. मी तुमचं पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच सर अँड थँक्यू ऑल. Thank you. Subscribe the Unique Academy's YouTube channel and press the bell icon for latest updates and videos.